30 मे पासून रणरणत्या उन्हात उपोषण करणार मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा पुन्हा एल्गार, तर राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड आज जरांगेंची भेट घेणार. महायुतीचा विधान परिषदेचा 11-4-2चा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती. दिल्लीतून नेते परतल्यानंतरही अधिकृत घोषणा नाही. सन्मानानं जागावाटप होईल, शिंदेंना विश्वास. मवियाची आज महत्त्वपूर्ण बैठक. काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये विधान परिषदेच्या जागा वाटपावर चर्चा, तर काँग्रेसकडून कालच एबी फॉर्मचं वाटप. ठाणे विधान परिषद निवडणुकीमध्ये हितेंद्र ठाकूर यांची बविया डिमांडमध्ये 70 मतं आपल्या बाजूला वळवण्यासाठी भाजप शिवसेनेमध्ये रस्सीखेच, गाठीभेटी वाढल्या. पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीमध्ये 8 जणांचा मृत्यू. विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याची चर्चा. पोलिसांनी विषारी दारूची शक्यता फेटाळली. वाढती उष्णता आणि उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा. आजपासून तापमानामध्ये घट होण्याचा अंदाज, तर मुंबई, ठाण्यासह पालघरमध्ये रविवारी आणि सोमवारी पावसाची शक्यता. नीट पेपर फुटी प्रकरणी नांदेडमध्ये सीबीआयचं धाड सत्र. 3 ठिकाणी सीबीआयची झाडाझडती. 2 विद्यार्थिनींची 7 तास सीबीआयकडून चौकशी. इटलीचा स्टार खेळाडू यानिक सिन्नेर फ्रेंच ओपनमधून बाहेर. अर्जेंटिनाच्या जुआन मॅन्युअलकडून सिन्नेरचा पराभव. पॅरिसमधली उष्णतेमुळे सिन्नरनं सामना गमावल्याची चर्चा.